नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपला BMC कार्यकारी सहाय्यकच्या परीक्षा संपलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या मुले गोंधळामध्ये पडले आहेत. तर BMCचा कट ऑफ वगैरे कसा लागणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण कट ऑफचा थोडक्यात अंदाज बघूया. आपण अंदाजे कसा बघणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो दिलेला पेपर, त्यांचे आलेले रिव्ह्यू यानुसार पेपरचा कट ऑफ आपण बघणार आहेत. तर चला बघूया आपण पेपर कसा होता यानुसार आपला कट ऑफ बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण BMCचा पेपर जर बघितला तर BMCचा पेपर कसा होता? विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना फक्त GS टफ गेला. विद्यार्थी मित्रांनो, मराठी हे ॲव्हरेज होतं. म्हणजे यापैकी ज्याचा अभ्यास झालेला बऱ्यापैकी तो विद्यार्थी 22+ मार्क घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांनी आउट ऑफ ही मार्क घेऊ शकतात. काही जण 23, 24, 25 म्हणजे आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. इंग्रजी कसं होतं? इंग्रजी बऱ्याच मुलांचा ज्यांचा अभ्यास झाला आहे ते जवळपास 18+ गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि बुद्धिमत्तासुद्धा खूप सोपं. आपल्याला माहिती आहे गणिताचे प्रश्न विचारण्यात आलेले नाही, त्यामुळे बुद्धिमत्ता होतं आणि बुद्धिमत्ताही सोपं होतं. बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनी 22-23+ मार्क घेतले. आणि सर्वच विद्यार्थ्यांना टफ गेलेला विषय तो म्हणजे आपला GS, त्याला आपण सामान्य किंवा GK म्हणतो. हा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना टफ गेला आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी म्हणजे जवळपास सर्वांनी मुंबई विशेष करून ठेवलेलं होतं, त्यानुसार येणार होते. पण आपण बघितलं काही मुलांना 2022-23चं सुद्धा करंट, 2024चं करंटसुद्धा आलं आणि करंटचे प्रश्नसुद्धा बऱ्यापैकी टफ होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ ठरवणारा विषय हा फक्त हाच ठरणार आहे, जो की आपला सामान्य GS होता. इथं ज्याला मार्क आले तो कट ऑफमध्ये बसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हरेज जर पकडला आपण तर इथं 15 ते 16+ ज्याला मार्क आहेत तो चांगला स्कोअर पकडला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार आपल्याला ज्या इथे स्कोअर आहे त्यानुसार त्याला समजायचं आपण कट ऑफमध्ये बसण्याचे चान्सेस जास्त आहे. तर ॲव्हरेज जर पकडलं विद्यार्थी मित्रांनो, मराठीचे 22 जर पकडले आपण, इंग्लिशचे 18 जर पकडले, बुद्धिमत्तेचे 23 जर पकडले आणि GSचे जवळपास 16 जर पकडले. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलेत बघा, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 16 जवळपास किती होतात? तर 19. आणि वरी आला 1 समजा, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. जवळपास असा जर स्कोअर पकडला विद्यार्थी मित्रांनो आपण, तर जवळपास हा स्कोअर 158पर्यंत जाऊ शकतो. जर या प्रकारे जर मार्क आले विद्यार्थी मुलांना, तर हा स्कोअर माझ्या अंदाजाने सेफ असू शकतो. तर आपण बघूया कास्ट वाईज स्कोअर काय सेफ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया, मी हा कोर्स अंदाज लावलेला आहे स्कोअरचा. विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स कशाच्या म्हणजे बघितलं जर आपण तर विद्यार्थी मित्रांना गेले त्यांचे रिव्ह्यू आलेले, त्यांना पेपर कसा गेला यानुसार आपण हा कट ऑफ ठरवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून एक गोष्ट येते ती म्हणजे नॉर्मलायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी भरतीच्या पेपरच्या वेळेस बघितलं आहे, म्हणजे कट ऑफचा अंदाज लावलेला हा कट ऑफचा अंदाज आपला चुकीचाही ठरू शकतो. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे मार्क कमी होतील आणि कोणाचे मार्क जास्त राहतील याच्यानुसार हा कट ऑफ पडणार आहे. तर आपण जर पकडले हा ओपन जनरलचा कट ऑफ काढलेला आहे. यामध्ये मुलींनी 4 ते 5 मार्क मुलींचे कमी पकडून चालायचे यामध्ये. आणि ओपनचा जर बघितला आपण तर 158 ते 162 या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. OBCचा जवळपास 152 ते 156 या दरम्यान कट ऑफ लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि SCचा 148 ते 152 दरम्यान कट ऑफ लागू शकतो. आणि STचा 142 ते 140. परत विद्यार्थी मित्रांनो सांगतो, हे आपला एक फक्त अंदाज आहे. काय तर अंदाज आहे हा. कशाद्वारे अंदाज आहे? तर विद्यार्थी मित्रांनी दिले पेपर आणि त्यांच्या आलेल्या रिव्ह्यूनुसार विद्यार्थी मित्रांना मराठी, इंग्लिश आणि रिजनिंग आपलं सोपं गेलेलं आहे बऱ्यापैकी. त्यामुळे एक अंदाज GSचा पेपर हा GS सगळ्यांनाच टफ गेलेला आहे, जे सामान्य आहे ते अंदाज. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशननुसार कोणाचे मार्क वाढतात आणि कोणाचे मार्क कमी होतात. आता मे बी यामध्ये जर नॉर्मलायझेशन मार्क वाढले तर कट ऑफ वाढ होऊ शकतो. त्यानुसार आपल्याला एक फक्त अंदाज बघायचा आहे. आणि EWSचा कट ऑफ किती? 142 ते 144 दरम्यान लागू शकतो. SCBC 144 ते 146 दरम्यान लागू शकतो. आणि SBCचा 152 ते 154 दरम्यान. आणि NT 150 जवळपास 154. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मुलींना 4 ते 5 मार्क कमी पकडायचे आहेत. मुलींनी 4 ते 5 मार्क कमी पकडायचे आहेत. 10 काही ठिकाणी समजा 7-8पर्यंत सुद्धा जाऊ शकते. पण तरी विद्यार्थी मित्रांनो, हा कट ऑफ एक फक्त आपला सध्या अंदाज आहे मुलांच्या आलेल्या रिव्ह्यूनुसार. आणि यामध्ये नॉर्मलायझेशननुसार कोणाचे मार्क वाढतात आणि कोणाचे मार्क कमी होतात त्यानुसारही कट ऑफ वाढू शकतो. हा एक सध्या फक्त गेलेल्या पेपरनुसार रिव्ह्यू आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथं लक्षात घ्यायचं आहे. पण तरी एक अंदाजे कट ऑफ हा असू शकतो. मला तरी वाटते जवळपास 80% कट ऑफ हा असू शकतो. त्याच्यानंतर आपण बघणारच आहेत नॉर्मलायझेशन वगैरे झाल्याच्यानंतर कसे मार्क वाढतात त्यानुसार आपण परत एकदा कट ऑफचं बघूया. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.